उद्याच्या गुरुवारपासून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या 3 राशींची लागणार लॉटरी. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात असे काही क्षण येतात की माणूस पूर्णपणे थकून जातो. प्रयत्न करूनही जेव्हा यश हातातून निसटतं, मेहनतीचं फळ मिळत नाही, कष्टांचा हिशोब जुळत नाही, तेव्हा मन नकळत एखाद्या अदृश्य शक्तीकडे, एखाद्या परम कृपेच्या आधाराकडे वळतं. अशाच वेळी श्रद्धा जागी होते आणि त्या श्रद्धेतूनच आशेचा नवा सूर्य उगवतो. उद्याच्या गुरुवारपासून असाच एक विलक्षण काळ सुरू होत आहे, जिथे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने काही निवडक राशींच्या नशिबात असा मोठा बदल घडणार आहे की ज्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल. हा काळ केवळ धनलाभाचा नाही, तर आत्मविश्वास, समाधान, स्थैर्य आणि आयुष्याला नवी दिशा देणारा आहे. गुरुवार हा स्वतःच अध्यात्म, गुरुकृपा आणि दैवी ऊर्जेचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना, घेतलेला संकल्प आणि ठेवलेली श्रद्धा अनेक पटींनी फळ देत असते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाहीत, तर असंख्य भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवणारी जिवंत अनुभूती आहेत. ज्यांनी स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला, ज्यांनी अडचणीच्या काळात स्वामींचा हात धरला, त्यांना स्वामींनी कधीच निराश केलं नाही. उद्याच्या गुरुवारपासून ग्रहांची अशी एक दुर्मिळ जुळणी होत आहे की स्वामी कृपेचा प्रवाह थेट भाग्यरेषेवर येऊन स्थिरावतो आहे. त्यामुळे काही राशींच्या जीवनात अचानक धनप्राप्ती, लॉटरी, मोठा आर्थिक लाभ किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग निर्माण होत आहेत. ही वेळ अशी आहे की ज्या लोकांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट केले पण नशिबाने साथ दिली नाही, अशा लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. कर्जाचा डोंगर, घरातील ताणतणाव, अपूर्ण स्वप्न, मुलांचं भविष्य, व्यवसायातील अडथळे, नोकरीतील अस्थिरता या सगळ्या गोष्टींनी जे त्रस्त झाले होते, त्यांच्यासाठी हा गुरुवार आशेचा नवा अध्याय उघडणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मिळणारा लाभ हा केवळ पैशापुरता मर्यादित नसतो. त्याच्यासोबत मनःशांती, आत्मिक समाधान आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही मिळतो. या काळात विशेष म्हणजे जेव्हा माणूस कमीत कमी अपेक्षा ठेवून फक्त श्रद्धेने पुढे जातो, तेव्हाच स्वामी त्याला सर्वाधिक देतात. लॉटरी म्हणजे फक्त तिकीट लागणं नव्हे, तर आयुष्यात अचानक उघडणारा एक मोठा दरवाजा आहे. कधी एखादी संधी, कधी अचानक मिळालेली माहिती, कधी योग्य वेळी घेतलेला निर्णय, तर कधी अगदी अनपेक्षित मार्गाने येणारा पैसा, हे सगळे लॉटरीचेच रूप असते. उद्याच्या गुरुवार बसून अशाच प्रकारच्या संधी या 3 राशींच्या वाट्याला येऊ लागतील. या लोकांच्या जीवनात आतापर्यंत जे अडथळे येत होते, जे काम शेवटच्या टप्प्यावर अडत होते, जे व्यवहार हातातून निसटत होते, ते आता सहज पूर्ण होऊ लागतील. स्वामींची कृपा अशी असते की माणसाला योग्य वेळी योग्य दिशा मिळते, चुकीचे निर्णय थांबतात आणि योग्य मार्ग आपोआप समोर येतो. या काळात काही लोकांना अचानक मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना व्यवसायात असा फायदा होईल की त्यातून पुढील अनेक वर्षांचा आर्थिक स्थैर्य तयार होईल. घरात सध्या ज्या ठिकाणी चिंता, अस्वस्थता आणि तणाव आहे, तिथे हळूहळू शांतता नांदू लागेल, कारण आर्थिक स्थैर्य आलं की अनेक प्रश्न आपोआप मिटतात. मुलांचं शिक्षण, घराची जबाबदारी, वृद्धांची काळजी, आरोग्याचे खर्च, हे सगळं अधिक सहजतेने पार पडू लागेल. स्वामी समर्थांच्या कृपेने मिळणारा पैसा हा विनाशासाठी नसून उन्नतीसाठी असतो. म्हणूनच तो टिकतो, वाढतो आणि इतरांनाही आधार देतो. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे अहंकार टाळणं. जेव्हा अचानक नशीब साथ देतं, तेव्हा माणूस स्वतःला सर्व काही समजू लागतो. पण स्वामींची कृपा टिकवायची असेल तर नम्रता, कृतज्ञता आणि साधेपणा जपणं अत्यंत आवश्यक आहे. स्वामींनी जे दिलं आहे त्यातून थोडंसं इतरांच्या भल्यासाठी वापरलं, कुणाच्या गरजेला हात दिला, तर ही कृपा अधिक दृढ होते. उद्याच्या गुरुवारपासून या राशींच्या जीवनात जे बदल घडतील, ते केवळ बाह्य स्वरूपाचे नसतील, तर अंतर्मनातही मोठा परिवर्तन घडवणारे असतील. आतापर्यंत जे लोक स्वतःला दुर्बल समजत होते, त्यांना स्वतःच्या ताकदीची जाणीव होईल. जे लोक निराशेच्या गर्तेत अडकले होते, त्यांना आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागेल. स्वामी समर्थांचा हा आशीर्वाद असा आहे की तो माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवतो, स्वप्न पाहण्याची हिंमत देतो आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ताकदही देतो. हा काळ योग्य रीतीने साधायचा असेल तर मन शांत ठेवा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि दर गुरुवारी मनोभावे स्वामींचं स्मरण करा. मोठमोठे विधी, खर्चिक पूजा याची गरज नाही. मनापासून उच्चारलेलं श्री स्वामी समर्थ हेच सर्वात मोठं साधन आहे. जेव्हा श्रद्धा खरी असते, तेव्हा शब्द कमी पडतात आणि अनुभूती स्वतः बोलू लागते. म्हणून मित्रांनो, उद्याचा गुरुवार हा केवळ एक दिवस नाही, तर भाग्याला कलाटणी देणारा क्षण आहे. ज्या 3 राशींच्या नशिबातवर स्वामी समर्थांची विशेष कृपादृष्टी पडणार आहे, त्यांच्यासाठी हा काळ
आयुष्यभर लक्षात राहील असा ठरणार आहे. योग्य संधी ओळखा, मिळालेल्या संधीचा योग्य वापर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नका, कारण एकदा स्वामींनी हात धरला की आयुष्य कधीही अधांतरी राहत नाही.